नमस्कार मित्रांनो, मी राकेश तुमचे स्वागत करतो आहे आपल्या महाराष्ट्र लाईव्ह यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर राजकीय वादाला कारणीभूत ठरू शकणाऱ्या घडामोडीकडे लक्ष देणार आहोत. ते म्हणजे मनसेची मान्यता रद्द करण्यासाठी कोर्टात याचिका दाखल झाली आहे. हो, मनसे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पक्ष ज्यांनी गेल्या काही काळात राजकारणात सक्रिय होण्याचे पुन्हा एकदा संकेत दिले होते, पण आता त्यांच्या पक्षाचं भवितव्य हे कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे. नेमकं काय घडलं, कोणत्या कारणामुळे ही याचिका दाखल झाली आहे आणि याचे काय परिणाम होऊ शकतात, हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया. तर हे प्रकरण आहे राजकीय पक्ष मान्यता कायद्याशी संबंधित. भारतात कोणताही पक्ष निवडणूक आयोगाच्या नियमानुसार नोंदणीकृत असतो. त्याला काही अटी आणि नियम पाळावे लागतात. उदाहरणार्थ, निवडणुकांमध्ये नियमित सहभाग, हिशोबांची पारदर्शकता आणि लोकशाही पद्धतीने पक्ष चालवणं. मात्र याचिकादारांचा आरोप असा आहे की मनसे गेल्या काही वर्षांमध्ये निवडणुकांमध्ये पुरेसा सहभाग घेत नाही, पक्षात अंतर्गत लोकशाही दिसून येत नाही आणि आर्थिक व्यवहारही संशयास्पद आहे, असे विरोधकांचे म्हणणे आहे. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यामध्ये याचिकाकर्त्यांनी मागणी केली आहे की मनसेची निवडणूक आयोगाकडील नोंदणी रद्द करण्यात यावी. हो, आपण अगदी योग्य ऐकलं. म्हणजेच त्या पक्षाची मान्यता रद्द करण्यात यावी असं यांनी म्हटलं आहे याचिकामध्ये. या याचिकेवर कोर्ट काय भूमिका घेणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण जर कोर्टाने यावर सुनावणी करून याचिकेला सकारात्मक असा प्रतिसाद दिला तर मनसेला भविष्यात निवडणुकीत उभं राहणं कठीण होऊ शकतं. आता जर आपण थोडं मोठ्या चित्रात पाहिलं तर हा मुद्दा केवळ कायदेशीर नाही, तर हा एक राजकीय संकेत देखील असू शकतो. मनसेचा प्रभाव काही भागामध्ये आजही आहे. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे, नाशिक सारख्या शहरांमध्ये राज ठाकरे हे स्वतः एक करिश्मा मॅजिक नेता म्हणून ओळखले जातात. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये पक्ष फारसा प्रभाव दाखवू शकला नाही. त्यामुळे आता जर ही मान्यता रद्द झाली तर मनसेसाठी राजकीय पुरोगमन करणं अधिक कठीण होऊ शकतं. या संदर्भात काही कायदे तज्ज्ञ असं म्हणतात की जर निवडणूक आयोग किंवा कोर्टाने ही याचिका ग्राह्य धरली तर याचा फक्त मनसेवरच नाही तर इतर लहान पक्षावर दूरगामी परिणाम होऊ शकतो. कारण प्रेसिडेंट सेटिंग केस ठरू शकते. त्याचबरोबर मनसेच्या वकिलांनी सुद्धा या याचिकेला विरोध केला आहे आणि पक्षाच्या कामकाजावर कुठलाही प्रश्नचिन्ह येणार नाही असं मत त्यांनी व्यक्त देखील केलं आहे. तर सध्या चित्र असं आहे की ही याचिका एक मोठे वळण देऊ शकते मनसेच्या भवितव्याला आणि महाराष्ट्रातील राजकारणाला देखील. या पुढील कोर्टाच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहीलच. कारण आता हा सगळा खेळ आहे कायद्याच्या पुराव्यांचा आणि राजकारणातील गणितांचा. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर खाली कमेंट करून नक्की कळवा. मनसेच्या प्रकरणावरती आपले मत काय हे देखील आम्हाला कळवायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.